आदाब अर्ज़ है, आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नजर दिन भर की अहम खबरों पर। सारथी बार्टी महाज्योति क़ब्ल दाखिला इम्तिहान के लिए सेट 2019 के सवालिया पर्चे का इस्तेमाल, तलबा का एतराज़। मराठा जंगजू मनोज जरांगे पाटिल क्रिकेट में मशगूल, वीडियो सोशल मीडिया पर वायरल। बादअज़ा सेहत की खराबी की वजह से जरांगे पाटिल शहर के अस्पताल में इलाज के लिए दाखिल। अब खबरें तफसील से। सारथी बार्टी और महाज्योति रिसर्च स्कॉलरशिप के लिए हुए मुश्तरका क़ब्ल दाखिला इम्तिहान पर तलबा ने अब एतराज़ जाहिर किया है। तलबा को दिया गया सवालिया पर्चा रियासती अहलियती टेस्ट यानी सेट 2019 का इम्तिहानी पर्चा इस इम्तिहान में इस्तेमाल किया गया था। इस तरह का इल्ज़ाम आज तालिब इल्म तुषार देशमुख ने एडीएन से बातचीत करते हुए आयद किया है। छत्रपति शाहू महाराज रिसर्च तरबियती मरकज़, इंसानी तरक्याती इदारे सारथी, महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च व तरबियती इदारे, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर रिसर्च व ट्रेनिंग इदारे बार्टी के इश्तिराक से स्कॉलरशिप अहलियत इम्तिहान लिए गए। रियासत के मुख्तलिफ मराकिज़ पर यह इम्तिहान लिए गए। सावित्री बाई फुले पुणे यूनिवर्सिटी की जानिब से ये इम्तिहान लिया गया। जब सवालिया पर्चे लाए गए तो वो खुले थे, ऐसा एतराज़ तलबा की जानिब से जाहिर किया गया। इसके अलावा इस इम्तिहान के सवालिया पर्चे 2019 के सेट के पर्चे के हूबहू थे। तलबा ने इस दिन में एडीएन से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी। संभाजीनगर येथे देवगिरी महाविद्यालय सारथी बार्टी महाज्योति या स्वायत्त संस्थेतर्फे नेटसेट धारक आदी छात्रवृत्तीसाठी फेलोशिप ही पूर्वपरीक्षा घेण्यात आली। त्या परीक्षेमध्ये खूप मोठा गोंधळ बघायला मिळाला। म्हणजेच 2019 या प्रश्नपत्रिकेची ॲट सेम कॉपी 2023 आज झालेल्या परीक्षेत करण्यात आली। याशिवाय दुसरा भाग म्हणजे प्रश्नपत्रिका संचाविषयी गोपनीयता बाळगणे, विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीविनाच प्रश्नपत्रिका संच सील फोडणे ह्या बाबी बघायला मिळाल्या। म्हणजेच एकंदरीत परीक्षेच्या पारदर्शकतेचे धिंडवडे उडवण्यात आले। दुसरीकडे संशोधक निर्माण करण्यासाठीची परीक्षा घेण्यात येते, त्या परीक्षेच्या बाबत जर असे गोंधळ पाहायला मिळत असतील तर खूप चिंताजनक बाब आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थी परीक्षार्थींच्या वतीने संबंधित व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले व तात्काळ याबाबत चौकशी करण्यात यावी। चौकशीअंती जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून या परीक्षेचे पुन्हा नव्याने आयोजन करण्यात यावे। मागील काळातही महाज्योती या स्वायत्त संस्थेत परीक्षेसाठी खूप मोठा गोंधळ पाहायला मिळाला, त्याबाबतही खूप मोठ्या प्रमाणावर दोषी आढळल्याचे सिद्ध झाले। त्यामुळे यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा युवाशाही असोसिएशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेड़ण्यात येईल। मराठा रिजर्वेशन के मसले पर मुंबई जाम करने का इशारा देने के बाद मराठा जंगजू मनोज जरांगे पाटिल अब क्रिकेट में मशगूल नजर आ रहे हैं। इस तरह का एक वीडियो आज सोशल मीडिया पर खूब वायरल हो रहा है। मराठा रिजर्वेशन के लिए मनोज जरांगे पाटिल ने फैसला कुन जद्दोजहद का आगाज किया है। भीड़ में उन्होंने मुंबई में आज़ाद मैदान पर मराठा रिजर्वेशन के लिए फैसला कुन भूख हड़ताल का ऐलान किया। मनोज जरांगे पाटिल ने 20 जनवरी से आज़ाद मैदान मुंबई में भूख हड़ताल का ऐलान करने के बाद फिलहाल उन्होंने क्रिकेट मैदान का रुख किया है, ऐसा नज़र आ रहा है। भीड़ में हुए इजलास में नए साल में एहतजाज के रुख की वजाहत उन्होंने की। वो वजात खुद अंतरवाली से मुंबई की जानिब पैदल रवाना हो गए, ऐसा ऐलान उन्होंने किया। ताहम रिजर्वेशन हासिल होने तक वो वापस नहीं आएंगे, ऐसा इशारा उन्होंने दिया। ऐसा इशारा देने के बाद मनोज जरांगे पाटिल क्रिकेट के मैदान में नजर आए। ऐसा वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है।
इनके चाहने वाले फेसबुक, इंस्टाग्राम और दीगर सोशल मीडिया पर यह वीडियो शेयर कर रहे हैं। इसी बीच इतवार की दोपहर को मनोज जरांगे पाटिल की सेहत खराब होने की वजह से उन्हें शहर के गैलेक्सी अस्पताल में शरीक किया गया है। इसकी इत्तला मौसूल हो रही है। इनके अस्पताल जाने के वीडियो भी वायरल हो रहे हैं। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के तहत 114 ओहदों की भर्ती के लिए आतिश फिरोज शोबे में 29 ओहदों के लिए आज इम्तिहान लिया गया। बाकी मानदा 85 ओहदों के लिए 3, 4 और 5 जनवरी 2024 को IBPS कंपनी के मारिफत ये इम्तिहानात 7 शहरों में ऑनलाइन तर्ज पर लिए जाएंगे। इसकी इत्तला आज म्यूनिसिपल कमिश्नर जी श्रीकांत ने दी। रियासती हुकूमत ने म्यूनसिपल कॉरपोरेशन की ज़रूरी खिदमात के ओहदों की नौकरी भर्ती को मंजूरी दी है। इसके मुताबिक 126 ओहदों की भर्ती की तैयारी म्यूनसिपल कॉरपोरेशन ने की है। 126 में से 114 ओहदों के लिए इम्तिहान लेकर भर्ती की जाएगी। नौकर भर्ती के लिए हुकूमत ने 4 एजेंसियों को मुकर्रर किया है। इसमें IBPS इस एजेंसी ने इम्तिहान का काम लिया है। 114 ओहदों के लिए म्यूनसिपल कॉरपोरेशन में 9,500 दरख्वास्तें वसूल हुई है। इम्तिहानी मरकज़ पर मैन पावर की ज़रूरत है, इसलिए मरहलेवार इम्तिहान लेने का फ़ैसला कंपनी ने किया है। 29 ओहदों के लिए 9 दिसंबर को इम्तिहान लिया गया। अब बाकी मानदा 85 ओहदों के लिए 3, 4 और 5 जनवरी 2024 को ऑनलाइन तरीक़ेकार से इम्तिहान लिए जाएंगे। ये इम्तिहान औरंगाबाद, मुंबई, पुणे, अमरावती, नागपुर, नांदेड़ और शोलापुर इन 7 शहरों में होंगे। अहल उम्मीदवारों को IBPS कंपनी की जानिब से हॉल टिकट रवाना कर दिए गए हैं। म्यूनिसिपल कॉरपोरेशन और स्मार्ट सिटी के इश्तराक से शहर में क्रिसमस की तकरीब शनिचर को खाम नदी पर इको पार्क में नौजवानों की तरफ से मनाई गई। इस तकरीब में रक्स, ड्रामे वगैरह पेश किए गए। क्रिसमस के त्यौहार के ज़िम्मे में मुख्तलिफ प्रोग्राम्स का अहतमाम किया जाता है। पूरी दुनिया में यह त्यौहार मनाया जाता है। शनिचर को खाम नदी के किनारे इको पार्क में नौजवानों ने क्रिसमस के ज़िम्मे में एक प्रोग्राम का अहतमाम किया था। इसमें रक्स, ड्रामे वगैरह प्रोग्राम्स का अहतमाम किया गया था। इस मौके पर मुख्तलिफ मज़हब के नौजवान मौजूद थे। म्यूनसिपल कॉरपोरेशन के ख़ास ऑफिसर असदुल्ला ख़ान, साबिक़ कॉरपोरेटर नासिर सिद्दीकी, ज़मीर खादरी, अनिल रानाडे, विजय निकाड़जे, पवन कुमार, राहुल निकम वगैरह मौजूद थे। असं आगळा वेगळा कार्यक्रम वाटला। खूपच छान। खाम नदी ही इथे सर्वांनीच कार्यक्रम घ्यायला पाहिजे आणि आज ख्रिस्त नाताळानिमित्त इथं कार्यक्रम घेतला। हा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्यांनी डान्स वगैरे केला। खूप नाही का म्हणजे एकदम वातावरण बदललं आहे। तसंच मी सर्वांना सांगते काही कार्यक्रम असे जे या मॅडमने घेतले तसे सर्वांनी इथं कार्यक्रम घ्यावे आणि खाम नदीचं खूप हे करा। सर्वप्रथम नाताळ व येणाऱ्या नववर्षानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज खाम इको पार्क या ठिकाणी ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत आहोत। याचे मुख्य आयोजक आहेत अर्पिता तिमोथी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी शहरातील जवळपास सर्व पक्षाचे लोक, त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते सर्वजण आणि विशेषतः महापालिकेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले। खऱ्या अर्थाने ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना सर्व धर्म समभाव ही संकल्पना पुढे ठेवून हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि येणाऱ्या 1 तारखेपर्यंत जवळपास शहराच्या विविध भागामध्ये हा कार्यक्रम साजरा होणार आहे। सुंदरसा असा हा ख्रिस्ती जयंतीचा कार्यक्रम
सर्व मुलांनी, लहान मुलांनी, सर्वांनी आयोजित करून सुंदरशी शोभा आणलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. आणि त्यांनी ख्रिस्ताचा जो म्हणजे जो 25ला जन्म झालेला आहे त्या ख्रिस्ताचा देखावा हे करून दिलेला आहे. विशेषतः लहान मुलांनी ख्रिसमस फादरचा अतिशय सुंदर कार्यक्रम केलेला आहे. त्या लहान मुलाचंही मी कौतुक करतो. आणि परमेश्वराने जे येशू ख्रिस्तानी जो सर्व जगाला दया, क्षमा आणि शांतीचा संदेश दिला त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मी नमन करतो. आणि मी सर्वांना ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा देतो. तर हा जो कार्यक्रम पहिल्यांदा आपल्या शहरात असा सर्व ख्रिस्ती जे तरुण आहे त्यांच्याकडनं आणि आमचे जे गुड्डूभाऊ निकालजे असो किंवा जेम्स बिल्डके सर आहे यांच्या मार्गदर्शनाने आणि माननीय प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाने आपण हा पहिल्यांदा ख्रिसमसच्या निमित्ताने खाम नदी येथे इको पार्क येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि त्याचा खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. सर्व धर्मीय, सर्व आमचे जे लोक आहेत त्यांनी येऊन याचा आस्वाद घेतला. तर असं अपेक्षा आहे की आपण अजून आपली जी पर्यटनाची जो शहर आहे, पर्यटनाची जी राजधानी आहे त्याला अजून असे कार्यक्रम करू आणि सगळ्यांचा सहभाग त्याच्यात अपेक्षित आहे. तर हा जो कार्यक्रम नाताळानिमित्त म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या निमित्त आपण आयोजित केला. आणि आपले जी नवीन पिढी आहे, जी तरुण पिढी विशेष, त्यांना जो येशू तसा तरुण म्हणून जगला आणि समाजाला, पूर्ण जगाला त्यांनी आपल्या खांद्यावर धरला आणि आपल्यासाठी त्यांनी रक्त सांडला, आपल्यासाठी त्यांनी जीव दिला आणि जगाला तारण्यासाठी त्यांनी ह्या धर्तीवर तो आला. आणि तो संदेश एक समाजासाठी जगण्यासाठी, स्वतःच्यासाठी नाही किंवा दुसऱ्यांसाठी आणि इतर लोकांसाठी आपण मेहनत घ्यावी असा एक संदेश आपले जी तरुण पिढी आहे त्यांना देण्याचा हा प्रयत्न आहे. नाज़रीन, अब वक्त हो चला है कि मुख्तसर वक्फे का, खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. प्रभू आपल्या सर्व संकल्पना पूर्ण करो. सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे. याच सर्व नागरिकांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ख्रिस्ती कृती समिती अध्यक्ष विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे, प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राचार्य मनोहर लोंढे. प्रभू आपल्या सर्व संकल्पना पूर्ण करो. सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे. याच सर्व नागरिकांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ख्रिस्ती कृती समिती अध्यक्ष विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे, प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राचार्य मनोहर लोंढे. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. गंगापूर तालुक्यात फसवणूक न होता मालमत्ता खरेदी करायची आहे तर सर्वांच्या विश्वासाचं एकच नाव, सम्राट रिअल इस्टेट कंपनी. मागील 11 वर्षाची विश्वासाची परंपरा असलेले सम्राट रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील प्रॉपर्टीचे मालक व्हा.
गंगापूर येथील खरेदी विक्री आणि प्लॉटिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जा. प्रत्येक प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्लिअर टायटल प्रॉपर्टी आणि हॅस्टल फ्री प्रॉपर्टी देण्याची हमी. रिसिल रिसर्च कंपनी सर्व्हे मध्ये सम्राट रिअल इस्टेट कंपनीचे फाउंडर आणि ओनर वाजिद कुरेशी यांना मोस्ट ट्रस्टेड कंपनी या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित. अवश्य संपर्क साधावा. पत्ता खंडोबा मंदिर वेस्ट समोर गंगापूर. मोबाईल 9960577566. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है. मराठवाड़ा के तरक्की के लिए मराठवाड़ा आईनी तरक्कियाती कारपोरेशन को असर नौ तश्कील दिया जाए, इस तरह का मुतालिबा आज हज़ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने एक सहाफती कॉन्फ्रेंस में किया. सगळ्यात महत्त्वाचं, आताच्या घडीला वैधानिक विकास मंडळच अस्तित्वात नाही. 2021 ला वैधानिक विकास मंडळाची मुदत संपलेली आहे. 2020 ला त्या सरकार महाविकास आघाडीचं होतं. पण आपल्याला माहिती आहे वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्या राज्यपाल करत असतात. आणि राजकारणी अँगलने त्या सरकारने पटकन निर्णय घेतला नसेल. परंतु आता हे सरकार अशा पद्धतीनं मागा शब्द नाही वापरणार मी, पण प्रगतीमध्ये थोडं मागे राहिलेले जे भाग आहे, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, याच्यासाठी विशेषतः विकास मंडळ स्थापन झाले. या अधिवेशनात हा सुद्धा मुद्दा आम्ही सातत्यानं मांडला की वैधानिक विकास मंडळाची नव्यानं रचना व्हावी. कारण राज्यपालांनी दांडेकर समितीनं हा जो सगळा अविकसित भागाचा एक अहवाल बनवलेला आहे, मला असं वाटतं त्याच्याविषयी न्याय मिळवण्यासाठी ताबडतोब वैधानिक विकास मंडळाची स्थापना व्हावी अशी मागणी आम्ही विरोधी पक्ष म्हणून केली. मला वाटतं सरकारने असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे. तर त्यांना याला मुदतवाढ घ्यावी लागते. हे काही व्हावं टेम्पररी स्वरूपात वैधानिक विकास मंडळ जोपर्यंत हे अविकसित भाग आहेत, जोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र सारख्या वेगाने येत नाही. आणि म्हणून निधी तर कोणता मिळालेलाच नाही. डॉक्टर कराड होते तर त्यांना 50 लाख मिळाला होता, तोही वितरित झाला नाही. 50 लाख, कोटी नाही, लाख. ठाकरे गटाने स्वतंत्रपणे माननीय राहुल गांधींची भेट, इंडिया आघाडीची बैठक असताना त्याच्या आधी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची राहुलजी गांधींबरोबर भेट झालेली आहे. त्यावेळेस कुठे शरद पवार साहेब होते त्याच्यात? त्यावेळेस का नाही विचारलं की याच्यात शरद पवार नव्हते तुम्ही? हे पण कोणत्याही मंत्र्याला मी चॅलेंज केलेले, तुम्ही कोर्टात जा, काही करा. आता मी परवा मुंबईला जाणार आहे, मंगलप्रभात लोढा घेऊन आले तक्रारी, मंगलप्रभात लोढाकडे जाऊन देणार मी. असं कागद नाही करत, त्याच्या घरी जाऊन ऑफिसला जाऊन देणार आहे की त्याच्या विरुद्ध आलेल्या तक्रारी त्यांनी कोणत्या कोणत्या केल्या दाखवणार आहे. मला भेटले, ते 2दा भेटले, 3दा भेटले. मी म्हटलं व्यक्तिगत नका घेऊ तुम्ही आरोप, मी काही व्यक्तिगत आरोप नाही केलेले कोणावर. म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के मरकजी प्राइमरी स्कूल सिडको में प्राइमरी असातिज़ा के लिए तदरीसी अमल और मुसलसल कद्र पैमाइश के ज़िमन में एक तरबियती प्रोग्राम का अहतमाम हाल ही में किया गया था. म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के डिप्टी कमिश्नर नीज़ तालीमी शोबे की चीफ नंदा गायकवाड़, तालीमी कंट्रोल ऑफिसर गणेश दांडगे की रहनुमाई में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन URC-1 के तहत तमाम म्यूनिसिपल कॉर्पोरेशन और निजी इमदादी स्कूलों में तदरीसी खिदमात अंजाम दे रहे प्राइमरी असातिज़ा के लिए तदरीसी तरीक़ाकार और मुसलसिल कद्र पैमाइश तरबियती प्रोग्राम का अहतमाम किया गया था. सेंट्रल प्राइमरी स्कूल में ये तरबियत 19 से 23 दिसंबर के दरमियान मुनक़िद की गई थी. इस तरबियती प्रोग्राम को कामयाब बनाने में प्रशांत कुलकर्णी, योगेश जड़े, विजय गायकवाड़ ने कोशिश की. भगत सिंह जन अधिकार यात्रा बेंगलोर से शुरू होकर मुल्क की 13 रियासतों में 8,500 किलोमीटर का फासला तय करते हुए 3 मार्च को दिल्ली के रामलीला मैदान पर
पहुंच जाएगी। मुल्क में बढ़ती बेरोजगारी, महंगाई, मेहनतकश अवाम की लूटमार के खिलाफ ये यात्रा निकाली गई है। मुंतजिमीन ने इस ज़िमन में मजीद मालूमात दी। आज देशातली परिस्थिती इतकी गंभीर आहे, लोकांना शिक्षण करून पण नोकऱ्या नाहीये, शिक्षणाच्या समान संधी नाहीयेत, गरिबांची जी मुलं आहेत त्यांना डॉक्टर, इंजिनियर आणि डबल ग्रॅज्युएट होण्यासारखी म्हणजे सामान्य डिग्री घेण्याची पण स्वप्न बघता नाहीयेत आणि दुसरीकडे श्रीमंतांची मुलं आहेत त्यांना प्रत्येक उत्तम म्हणजे जगातलं सर्वोत्तम प्रकारचं शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध आहेत। आज रोजगार नाहीये लोकांना, प्रत्येक म्हणजे 45 वर्षांमध्ये सर्वाधिक बेरोजगारीचा दर आज भारतात आहे। लोकांना नोकऱ्या नाहीये, 10-10, 15-15 तास खटून सुद्धा 10-12 हजारावर काम करायला लागत आहे आणि एकीकडे महागाई तर प्रचंड वाढते पण दुसरीकडे पगार वाढत नाहीये लोकांचं जे वेतन आहे ते तितकंच आहे। त्यानंतर आपण बघतो की लोकांनी जनतेने महागाई विरोधात बोलू नये, म्हणजे आज गॅस सिलेंडरची किंमत कधी आपण हजारावर बघितली नव्हती। जेव्हा 450 रुपयाचं सिलेंडर होतं तेव्हा भाजपाचे जे नेते होते ते रस्त्यांवर सिलेंडर घेऊन बसत होते आणि महागाई विरोधात आंदोलन करत होते, पण आज आपण बघतो की सिलेंडर हजारावर गेले पण मोदी सरकार कुठे काहीच बोलत नाहीये। मोदी सरकारने भ्रष्टाचाराविरोधात नारे दिले, सांगितले की भ्रष्टाचार मुक्त भारत करू, पण आज सगळ्या मोठमोठ्या भ्रष्टाचारी नेत्यांना ते त्यांच्या पार्टीत स्थान देतात आणि त्यांच्या पार्टीत गेल्यानंतर सगळे भ्रष्टाचारी नेते जणू काही साफ होतात। आणि जे सगळे वादे केले होते मोदी सरकारने 2 करोड रोजगार देण्याचा वादा केला होता, तर नोकऱ्या देणं तर दूरच, पण आज निर्लज्जपणे सरकार असं म्हणतं की तुम्ही पकोडे तळा, भज्या तळा, तर तो सुद्धा स्वयंरोजगार मानण्यात येईल। आज लोक नाईलाजाने म्हणजे डिग्री होल्डर्स लोक सुद्धा नाईलाजाने भजा, वडापाव वगैरे वगैरे भुर्जीपावच्या गाड्या टाकून बसतात। अशा परिस्थितीत आम्हाला असं वाटतं की आज शिक्षण रोजगार हे आपले मूलभूत अधिकार आहेत। महागाई, भ्रष्टाचार आणि जनतेच्या लुटी विरोधात, बेरोजगारी विरोधात आम्ही भगतसिंग जनअधिकार यात्रा काढतोय। 10 डिसेंबर पासून ही यात्रा आम्ही कर्नाटक बँगलोर मधून सुरू केली आणि पुढे 3 मार्च पर्यंत दिल्लीला ही यात्रा, दिल्लीच्या रामलीला मैदानावर या यात्रेचं समापन होणार आहे। तर आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हाच संदेश घेऊन जातोय। जसं यात्रेचं नाव आहे भगतसिंग जनअधिकार यात्रा, तर शहीद आझम भगतसिंग यांचा जो संदेश होता, जनतेच्या एकजुटीचा संदेश की जाती धर्माचे झगडे सोडा आणि खऱ्या लढाईशी नाते जोडा। आज जनतेने त्यांचे खरे मुद्दे, महागाई, भ्रष्टाचार, रोजगार हे खरे मुद्दे, पोटापाण्याचे प्रश्न उचलू नये म्हणून सत्तेत बसलेले लोक आज लोकांना आपापसात जाती धर्माच्या नावावर विभागताय। म्हणूनच आम्ही शहीद आझम भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांचा एकोप्याचा, एकजुटीचा संदेश लोकांपर्यंत घेऊन जातोय आणि आमचा हा ठामपणे विश्वास आहे की जनतेच्या एकजुटीच्या ताकदीवर जनतेला तिचे स्वतःचे हक्क, अधिकार मिळू शकतात। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नजर दिन भर की अहम खबरों पर। सारथी, बार्टी, महाज्योति क़ब्ल दाखिला इम्तिहान के लिए सेट 2019 के सवालिया पर्चे का इस्तेमाल, तलबा का एतराज़। मराठा जंगजू मनोज जरांगे पाटिल क्रिकेट में मशगूल, वीडियो सोशल मीडिया पर वायरल। बादअज़ा सेहत की खराबी की वजह से जरांगे पाटिल शहर के अस्पताल में इलाज के लिए दाखिल। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।